प्रश्न पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये तुम्हाला तुमचा उद्धार करता लाभला आहे, ते तुमच्या बेड्या तोडून टाकतील याची मला खात्री आहे, हे प्रसिद्ध उद्गार कोणी काढले? ऑप्शन 1 छत्रपती शाहू महाराज, ऑप्शन 2 दादाभाई नौरोजी, ऑप्शन 3 कर्मवीर भाऊराव पाटील, ऑप्शन 4 महात्मा फुले. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 छत्रपती शाहू महाराज. प्रश्न दुसरा, अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या कलेक्टरचा पिस्तुलाच्या गोळ्या झाडून वध केला. जॅक्सन त्यावेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते? ऑप्शन 1 औरंगाबाद, ऑप्शन 2 पुणे, ऑप्शन 3 नागपूर, ऑप्शन 4 नाशिक. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 नाशिक. पुढचा प्रश्न आहे, 1872 मध्ये भारतातील पहिली जनगणना कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत पार पडली? ऑप्शन 1 लॉर्ड लिटन, ऑप्शन 2 सर जॉन लॉरेन्स, ऑप्शन 3 लॉर्ड मेयो, ऑप्शन 4 लॉर्ड कॅनिंग. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 लॉर्ड मेयो. क्रिप्स योजनेचे वर्णन, बुडत्या बंकेवरील पुढील तारखेचा धनादेश असे कोणी केले? ऑप्शन 1 सरदार पटेल, ऑप्शन 2 महात्मा गांधी, ऑप्शन 3 फिरोजशाह मेहता, ऑप्शन 4 पंडित जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 महात्मा गांधी. भारतीय संविधान लेखा समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन 2 पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन 3 B.C. दत्ता, ऑप्शन 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर भारतीय संविधान लेखा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पुढचा प्रश्न आहे, राज्यपालास कायदेशीर सल्ला कोण देतो? ऑप्शन 1 महाधिवक्ता, ऑप्शन 2 राष्ट्रपती, ऑप्शन 3 भारताचा महान्यायवादी, ऑप्शन 4 पंतप्रधान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 महाधिवक्ता. राज्याचा आकस्मिक निधी पुढीलपैकी कोणाच्या अखत्यारीत असतो? ऑप्शन 1 राज्य विधानमंडळ, ऑप्शन 2 मंत्री परिषद, ऑप्शन 3 राज्यपाल, ऑप्शन 4 मुख्यमंत्री. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 राज्यपाल. तर राज्याचा आकस्मिक निधी राज्यपालाच्या अखत्यारीत असतो. विधानसभा सदस्यास आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो? ऑप्शन 1 राष्ट्रपतींना, ऑप्शन 2 विधानसभा सभापतींना, ऑप्शन 3 राज्यपालांना, ऑप्शन 4 मुख्यमंत्र्यांना. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 विधानसभा सभापतींना. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग डी जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन 1 मूळदोस, ऑप्शन 2 बेरीबेरी, ऑप्शन 3 हिवताप, ऑप्शन 4 पोलिओ. उत्तर आहे ऑप्शन 1 मूळदोस. तर मूळदोस हा रोग डी जीवनसत्वाच्या अभावी होतो. एकपेशीय प्राण्यास काय म्हणतात? ऑप्शन 1 परजीव, ऑप्शन 2 कुहरांत्री, ऑप्शन 3 आदिजीव, ऑप्शन 4 जीवाणू. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 आदिजीव. खालीलपैकी कोणत्या धातुकेमध्ये तांबे आणि लोखंड आहेत? ऑप्शन 1 चाल्कोसाइट, ऑप्शन 2 अझुराइट, ऑप्शन 3 मिचाइट, ऑप्शन 4 चाल्कोपायराइट. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 चाल्कोपायराइट. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जीवाणूस समुद्रातील तेल विघटन करणारा सुपरबग म्हणतात? ऑप्शन 1 क्लोस्ट्रीडियम स्पीशीज, ऑप्शन 2 स्यूडोमोनस स्पीशीज, ऑप्शन 3 सल्मोनेला स्पीशीज, ऑप्शन 4 बॅसिलस स्पीशीज. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 स्यूडोमोनस स्पीशीज. प्राकृतिक पर्यावरणात स्वयंनियमन करणाऱ्या
अंतररचित व्यवस्थेला काय म्हणतात? ऑप्शन 1 प्रकाश संश्लेषण, ऑप्शन 2 होमिओस्टॅटिक मेकॅनिझम, ऑप्शन 3 जैव रासायनिक प्रक्रिया, ऑप्शन 4 नैसर्गिक प्रक्रिया. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 प्रकाश संश्लेषण. 2001 मध्ये महाराष्ट्रातील कोणता विभाग विहीर सिंचनामध्ये अग्रेसर होता? ऑप्शन 1 सोलापूर, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 पुणे, ऑप्शन 4 सातारा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 पुणे. तर 2001 मध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्हा विहीर सिंचनामध्ये अग्रेसर होता. कांगारूच्या पिल्लाला काय म्हटले जाते? ऑप्शन 1 रेडकू, ऑप्शन 2 पाड्स, ऑप्शन 3 शिंगरू, ऑप्शन 4 जॉय. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 जॉय. तर कांगारूच्या पिल्लाला जॉय म्हटले जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.